तो इनसे बात करते हैं कि इन्होंने आज जो रैली निकाली थी वो आप देख सकते हैं, नशा मुक्ति अभियान था, नशा मुक्ति के खिलाफ ये रैली थी। तो इन्होंने ऐसी रैलियां लगभग 3 से 4 रॅलिया हो चुकी है अब तक, बरोबर सर? आपण आजपर्यंत 3 ते 4 रॅली काढली आहे। तर या 3 ते 4 रॅली मधनं आपल्याला आजपर्यंत काही फरक पडला आहे का? जे हे तस्कर आहेत, नशाखोर लोक आहेत, यांच्यावर काही परिणाम झालेला आहे का, की आहे तीच कंडिशन आहे? तुम्ही काही सांगू शकता याबद्दल? हे चुनाभट्टी पोलीस स्टेशन अंतर्गत आपला जो कुरेशीनगर एरिया आहे आणि आता सध्या मुंबई पोलिसांनी जो 15 जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे 26 जूनला, त्यानिमित्त मुंबई पोलिसांनी 15 जून ते 30 जून असा एक अंमली पदार्थ विरोधी पंधरवडा साजरा करत आहोत। आणि यामध्ये मुंबई पोलीस आहे, माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडून मुंबई शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री केली जाते आहे, निष्पाप नागरिक त्या अंमली पदार्थाच्या बळी पडत आहेत, तर ते प्रबोधन करून तसेच नशापासून मुलांना, नागरिकांना दूर करणे आणि पोलीस स्टेशन पातळीवर आम्ही अशा अंमली पदार्थ विक्रीवरती गुन्हे दाखल करून कारवाई करीत आहोत। परंतु जनतेमध्ये एक प्रबोधन व्हावे आणि शालेय आणि महाविद्यालयातल्या मुलांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम समजावे, यानुसार आपण कुरेशीनगरमध्ये रॅली काढून प्रबोधन करत आहोत। त्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जास्तीत जास्त कारवाई करून आम्ही चुनाभट्टी पोलीस स्टेशन अंतर्गत जे सर्व कुरेशीनगर असेल, चुनाभट्टी भाग असेल, नशामुक्त करीत आहोत। जसं की सरांनी सांगितलं आहे की आम्ही या रॅली काढल्या आणि याचा आम्हाला नक्कीच फायदा झालेला आहे। बरेचसे जे नशा करायला भाग पाडतायत अशा लोकांना त्यांनी धडा दाखवला आहे की तुम्ही हे नशा बंद करा, नशाखोरपणा बंद करा आणि जी न्यू जनरेशन आहे यांना बर्बाद करणं बंद करा। तर यामध्ये तुम्हाला जनताचा असा किती प्रतिसाद भेटला आहे जे की तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता? चुनाभट्टीमध्ये या ठिकाणच्या जनतेकडून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि याद्वारे मी आवाहन करतो चुनाभट्टी परिसरातील नागरिकांना की कुठं जर नशा विक्री होत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे। 100 नंबर आहे, 112 नंबर आहे, पोलीस तात्काळ त्यावर कारवाई करीत आहेत आणि आपल्याला पूर्ण चुनाभट्टी पोलीस स्टेशन भाग असेल, मुंबई शहर असेल, नशामुक्त करायचं आहे। आपल्याद्वारे मी एवढे सांगू इच्छितो। धन्यवाद। जसं की आपण पाहिलं आहे की आपल्या पोलीस निरीक्षकांनी सांगितलंय की जिथे कुठे हे असे 2 नंबर धंदे चालले असतील त्याची यांना टीप द्या तुम्ही, बिंदा 100 नंबर किंवा 102 नंबर ते आपली सहाय्यता करणार। आणि हे त्यांचं नक्कीच आव्हान आहे पूर्ण आपल्या कुरेशनगर